प्रार्थनेने सुरुवात करतोय आपण. यं ब्रह्मा वरुणेंद्र रुद्र मरुतः स्तुन्वन्ति दिव्यैस्तवैर् वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर् गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा देवाय तस्मै नमः. काल आपण पाहिलं होतं की श्रीकृष्ण त्याला सांगतायत की तुझी विचलित झालेली बुद्धी तू आधी स्थिर कर. त्यावर आता अर्जुन काय म्हणतायत ते आपण आज बघणार आहोत. अर्जुन उवाच स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्थस्य केशव स्थितधि किं प्रभाषेत किमासीत व्रजेत किम्. अर्जुन विचारे भगवंतास सांग मजरे असा कोण आत्मज्ञानात जो निमग्न अनजाणे आत्मरूप कायतयाची लक्षण बोलतो कसा आणि काय तसेच सांग रे तूच चालतो अन बसतो तो तेच. श्री भगवान उवाच प्रजहाति यदा कामान् सर्वान् पार्थ मनोगतान् आत्मन्येवात्मना तुष्टः स्थितप्रज्ञस्तदोच्यते. भगवान बोलले अर्जुनास तर्क वितर्क जे मनातील आणि इंद्रियांच्या इच्छा सर्व देतो जो त्या टाकून तेव्हाच त्याच्या चित्तास आढळे आत्मसंतोष तेव्हाच तो दिव्य चैतन्ययुक्त म्हणावे त्यालाच स्थितप्रज्ञ. दुःखेष्वनुद्विग्न मनाः सुखेषु विगतस्पृह वीतराग भय क्रोध स्थितधीर्मुनिरुच्यते. ताप जरी झाले त्रिविध तरी होईना जो क्षुब्ध आणि जरी लाभले सुख तरी गर्वाने न जाई फुगून. होईना मुळी तो आसक्त भय क्रोध यातून मुक्त स्थिर बुद्धी असा तो मनुष्य मुनी म्हणावे रे त्यासच. यः सर्वत्रानभिस्नेहस् तत्तत्प्राप्य शुभाशुभं नाभिनन्दति न द्वेष्टि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. असा मुनी जो अनासक्त आनंदेना जरी शुभ लाभ अशुभाचाही न करी द्वेष संपूर्ण ज्ञानाने तो पुरता स्थिर. यदा संहरते चायं कूर्मोऽङ्गानीव सर्वशः इन्द्रियाणीन्द्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. अर्जुना जसे कासव अवयव घेई आकसून तसेच इंद्रियांच्या विषयांस आवरून घेई इंद्रियांसहित. विषया विनिवर्तन्ते
निराहारस्य देहिनः रसवर्जं रसोऽप्यस्य परं दृष्ट्वा निवर्तते. जीव जरी जाहला दूर इंद्रियांच्या भोगांपासून, तरी इंद्रिय विषयांबद्दल गोडी मुळीना सुटत. त्याहून असे जे उच्चतर येता तयाचा अनुभव, होतसे ना मग तो इंद्रियासक्त, स्थिरावते मन चैतन्यात. विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिनः रसवर्जं रसोऽप्यस्य परं दृष्ट्वा निवर्तते. यततो ह्यपि कौन्तेय पुरुषस्य विपश्चितः इन्द्रियाणि प्रमाथीनि हरन्ति प्रसभं मनः. इंद्रिये असती इतुकी प्रबळ, तसेच उच्छृंखुलती अतिव. प्रयत्न करता ती अधिकच, जबरदस्तीने नेती ओढत. तानि सर्वाणि संयम्य युक्त आसीत मत्परः वशे हि यस्येन्द्रियाणि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. इंद्रिये ज्याची ताब्यात, मजस्थानी ज्याचे चित्त स्थिर. समजावे रे अशा मनुष्यास, अर्जुना रे स्थितप्रज्ञ. ध्यायतो विषयान् पुंसः संगस्तेषुपजायते. संगात् संजायते कामः, कामात् क्रोधोऽभिजायते. इंद्रिय विषयांचे करता चिंतन, आसक्ती तेथे जाई वाढत. अशा आसक्ती मधूनच वासना होतसे उत्पन्न. वासने पासूनी मग अर्जुना रे त्याच्या मनात, उत्पन्न होतो जो नंतर, तोच रे असतो क्रोध. क्रोधात् भवति सम्मोह, सम्मोहात् स्मृतिविभ्रमः, स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशो, बुद्धिनाशात् प्रणश्यति. क्रोधापासून मग उत्पन्न अविवेक अथवा भ्रम. भ्रमापासून स्मृतिभ्रंश, स्मृतिभ्रंशाने बुद्धिनाश. बुद्धिनाशानंतर पुन्हा मग त्या मनुष्यास, पडणे होतसे प्राप्त भौतिक सुखाच्या डबक्यात. रागद्वेषवियुक्तैस्तु विषयानिन्द्रियैश्चरन् आत्मवश्यैर्विधेयात्मा प्रसादम् अधिगच्छति. नियमबद्ध तत्वे पाळून इंद्रिये ठेवता ताब्यात. भगवंत होई मग कृपावंत, आसक्तीपासून मग तो मुक्त. प्रसादे सर्वदुःखानां हानिरस्योपजायते. प्रसन्नचेतसो ह्याशु बुद्धिः पर्यवतिष्ठते. दैवी भावात जोरे स्थिर, उरती मगना दुःखे त्रिविध.
प्रसन्नावस्था होता प्राप्त बुद्धी होतसे लवकर स्थिर नास्ति बुद्धिरयुक्तस्य न चायुक्तस्य भावना न चाभावयतः शान्तिर् अशान्तस्य कुतः सुखम् जिथे नसे अध्यात्म भाव मनही तिथे ना संयमित बुद्धिही न होतसे तिथे स्थिर शांतता मग कुठली तेथ शांती जर ना झाली प्राप्त मग सांग रे शांती शिवाय होणार कसे रे अर्जुना प्राप्त सुख रे त्या मनुष्यास इन्द्रियाणां हि चरतां यन्मनोनुविधीयते तदस्य हरति प्रज्ञां वायुर्नावमिवाम्भसि वारा सुटतो जेव्हा सुसाट नाव तेव्हा पाण्यातील ओढली जाते जाते भरकटत तसेच रे घडते तेथ इंद्रियांवरती एखाद्याच मन रे होता केंद्रित तरीही बुद्धीची फरफट पुरते तेवढेच निमित्त तस्माद्यस्य महाबाहो निगृहीतानि सर्वशः इन्द्रियाणीन्द्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता म्हणून पराक्रमी रे अर्जुन इंद्रिये जयाच्या ताब्यात समजून घ्यावे निश्चित स्थितप्रज्ञ रे त्यासच या निशा सर्वभूतानां तस्यां जागर्ति संयमी यस्यां जागृति भूतानि सा निशा पश्यतो मुनेः प्राणिमात्रांची जेव्हा रात्र आत्मसंयमी रे मनुष्यास असे तो जागृतीचा काळ घ्यावे हे समजून प्राणिमात्र जेव्हा उठतात तीच तीरे असे वेळ अंतर्दर्शी मुनिजनास रात्री समान आपूर्यमाणम् अचलप्रतिष्ठं समुद्रमापः प्रविशन्ति यद्वत् तद्वत् कामायं प्रविशन्ति सर्वे स शान्तिमाप्नोति न कामकामी भरलेला जो असे सदैव समुद्र जो तो तरीही शांत त्यात मिसळती अव्याहत नद्याही असंख्य तसाच इच्छांचा ओघ जरी वाहे सदा सतत तरीही होईना मुळीच स्थितप्रज्ञ तो क्षुब्ध शांती मिळते त्यालाच सहजीच मनातून इच्छा तृप्ती सजाची धडपड त्याला न शांती कधीच विहाय कामान्यः सर्वान् पुमांश्चरति निःस्पृह निर्ममो निरहङ्कारः स शान्तिमधिगच्छति
इंद्रिय तृप्ती व्हावी म्हणून सर्व इच्छांचा जो करे त्याग मिळते तयास मोकळीक सर्व इच्छांपासून मालकीच्या त्या वस्तू सर्व तसेच ममतादी सारे भाव तसेच खोटा अहंकार टाकतो जो त्यागुण मनुष्य तो रे असाच करुनिया रे घेतो प्राप्त शांतता जी खरोखर ये त्याच्याच वाट्यास एषा ब्राह्मी स्थितिः पार्थ नैनां प्राप्य विमुह्यति स्थित्वा स्यामन्तकालेऽपि ब्रह्मनिर्वाणमृच्छति जीवन जे दैवी आध्यात्मिक हाच असे त्याचा मार्ग जयात मोहाचे ना आकर्षण परमेश प्राप्ती ही मृत्यू समयास ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे सांख्ययोगो नाम द्वितीयोऽध्यायः। अथ तृतीयोऽध्यायः। अर्जुन उवाच ज्यायसि चेत् कर्मणस्ते मता बुद्धिर्जनार्दन तत्किं कर्मणि घोरे मां नियोजयसि केशव। अर्जुन म्हणे हे जनार्दन सकाम कर्माहुन बुद्धी श्रेष्ठ मग का करता आग्रह युद्ध कर्माचा हा मज व्यामिश्रेणेव वाक्येन बुद्धिं मोहयसीव मे तदेकं वद निश्चित्य येन श्रेयोऽहमाप्नुयाम्। दुटप्पी हा तुमचा उपदेश गेलो मी त्याने गोंधळून म्हणून सांगावे निश्चित काय असे हितकारक। श्री भगवानुवाच लोकेऽस्मिन् द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया नघ ज्ञानयोगेन सांख्यानां कर्मयोगेन योगिनां। भगवंत म्हणती यावर आत्मसाक्षात्कारी पुरुष असती त्यांचे प्रकार दोन सांगितले जे याही पूर्वीच काही घेऊन या अनुभव तत्वज्ञाने होती प्रवृत्त काही जाणती भगवंतास भक्तियुक्त कर्मांमधून न कर्मणामनारंभात् नैष्कर्म्यं पुरुषोऽश्नुते न च सन्न्यसनादेव सिद्धिं समधिगच्छति। न करता कर्म आरंभ मिळेन मुक्ती कर्मबंधातून तसेच त्यागुनिया कर्म सिद्धी न होतसे प्राप्त। न हि कश्चित् क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत् कार्यते ह्यवशः कर्म सर्वः प्रकृतिजैर्गुणैः।
प्रकृतीच्या अंगी जे गुण असे तयांचा जोर फार प्रवृत्ती त्यांची जी म्हणून मनुष्य होतसे असहाय म्हणून या रे कोणालाच कधी क्वचित रे क्षणभर होतान येतसे परावृत्त कर्मापासून कर्मेंद्रियाणि संयम्य य आस्ते मनसा स्मरन् इंद्रियार्थान् विमूढात्मा मिथ्याचारस्स उच्यते. कर्मेंद्रियांना घालुनी आवर मात्र मनी विषय चिंतन निश्चितच तो मनुष्य दांभिक करे स्वतःची फसवणूक. यस्त्विन्द्रियाणि मनसा नियम्यारभतेऽर्जुन कर्मेन्द्रियैः कर्मयोगम् असक्तः स विशिष्यते. अर्जुना रे या उलट मनाने आवरे इंद्रियांस आणि होऊनी अनासक्त कर्मेंद्रिये गुंतवी भक्तीत. असा मनुष्य जो रममाण योग्यता त्याची असे विशेष समजावे रे त्यालाच सर्वश्रेष्ठ पुरुष. शरीरयात्रा नियतं कुरु कर्मत्वं कर्मज्यायो ह्यकर्मणः शरीरयात्रापि च ते न प्रसिद्धेत कर्मणः. करावे रे म्हणूनच कर्म असे जे शास्त्र विहित कारण कर्माचे पालन अकर्माहून कधीही श्रेष्ठ. अन्यथा टाळुनिया कर्म मनुष्यास कदापि नाशक्य शरीराचा रे निर्वाह असे जोरे अनिवार्य. यज्ञार्थात् कर्मणोऽन्यत्र लोकोऽयं कर्मबन्धनः तदर्थं कर्म कौन्तेय मुक्तसंगः समाचर. पहावे रे आपुल्या कर्मास श्री विष्णूसाठीचा यज्ञ म्हणून अन्यथा रे पडतसे गाठ जगासी हे जे भौतिक. स्वधर्माचे करता पालन श्री विष्णूच्या संतोषार्थ राहशील सदा तू अनासक्त तेव्हाच होशील बंधमुक्त. सह यज्ञा प्रजा सृष्ट्वा पुरोवाच प्रजापतिः अनेन प्रसविष्यध्वम् एष वोस्त्विष्टकामधुक्. सृष्टीच्या उत्पत्ती पूर्वीच ब्रह्मदेवाने विष्णूसाठीच उत्पन्न केले जे यज्ञ तयांसह देव आणि मानव आणि दिला तयांना आशिष सुखी व्हावे या यज्ञातून कारण या यज्ञ कर्मातून प्राप्त होतील पदार्थ इष्ट. देवान् भावयतानेन
ते देवा भावयन्तु वः परस्परं भावयन्तः श्रेयः परमवाप्स्यथ. यज्ञांनी देव जे संतुष्ट तुम्हासही करतील तुष्ट. असे एकमेकांचे सहकार्य सर्वांस नेई समृद्धीस. इष्टान् भोगान् वो देवा दास्यन्ते यज्ञभाविताः. तैर्दत्तान् प्रदायैभ्यो यो भुङ्क्तेस्तेन एव सः. अनेक जे जे जीवनावश्यक बहुविध देवांच्या ते ताब्यात. यज्ञकर्मांनी तयांना संतोष पुरविती जनांस अन्नधान्य. मात्र सारे हे ईश्वर दत्त देवांना न दाविता नैवेद्य. स्वतःच साऱ्याचा घेई भोग समजावे त्याला चोरच. यज्ञशिष्टाशिनः सन्तो मुच्यन्ते सर्वकिल्बिषैः. भुञ्जते ते त्वघं पापा ये पचन्त्यात्मकारणात्. भगवंताचे जे असती भक्त पापांपासून ते असती मुक्त. यज्ञात करुणी हवन उरते जे ते करती ग्रहण. मात्र असती जे इतर इंद्रियांच्या भोगास्तव. रांधून वाढून करती सेवन पापभक्षण म्हणावे त्यासच. अन्नात् भवन्ति भूतानि पर्जन्यादन्नसम्भवः. यज्ञात् भवति पर्जन्यो यज्ञः कर्मसमुद्भवः. सर्वचरे प्राणी मात्र जगतात अन्नधान्यावर. उगवते जे पावसापासून आणि पर्जन्य यज्ञापासून. यज्ञ ही असे अवलंबून विहित अशा कर्मांवर. म्हणावे अर्जुना त्यालाच स्वधर्म येई जो आचरणात. कर्म ब्रह्मोद्भवं विद्धि ब्रह्माक्षरसमुद्भवम्. तस्मात् सर्वगतं ब्रह्म नित्यं यज्ञे प्रतिष्ठितम्. वेदांमध्ये रे वर्णन कर्मांचे नियमानुसार. आणि वेद रे हे साक्षात भगवंतापासून प्रकट. म्हणूनच रे ब्रह्मतत्व असते जे सर्व व्यापक. तसेच असे नित्य स्थिर यज्ञविषयक कर्मात. एवं प्रवर्तितं चक्रं नानुवर्तयति हयः. अघायुरिन्द्रियारामो मोघं पार्थ स जीवति. अर्जुना तू प्रियमज यज्ञव्यवस्था ही वेदविहित. करेन जो त्याचे अनुसरण पापमय जीवन रे त्यास. इंद्रिय तृप्तीत जो रममाण असे मनुष्य जो नित्य. त्याचे म्हणावे जीवन
व्यर्थची केवळ. यस्त्वात्मरतिरेव स्यात् आत्मतृप्तश्च मानवः आत्मन्येव च सन्तुष्टस्तस्य कार्यं न विद्यते. मात्र रमतो जो आत्म्यात आत्मप्रकाशानी तो युक्त. आत्म्यामध्येच तो संतुष्ट. कर्तव्य नाम गौरते त्यास. नैव तस्य कृतेनार्थो नाकृते नेह कश्चन न चास्य सर्वभूतेषु कश्चिदर्थव्यपाश्रयः. आत्म्याचा साक्षात्कार ज्यास कर्माचे त्यासना बंधन. अकर्माचे हीन काही त्यास कोणाही वरना तो अवलंबून. तस्मादसक्तः सततं कार्यं कर्म समाचर. असक्तो ह्याचरन् कर्म परमाप्नोति पुरुषः. कर्तव्य म्हणून करावे कर्म फळाची त्याच्या न धरता आस. असे कर्म जे अनासक्त परमात्म प्राप्ती देते करून. कर्मणैव हि संसिद्धिम् आस्थिता जनकादयः. लोकसङ्ग्रहमेवापि सम्पश्यन् कर्तुमर्हसि. राजे जे जनका समान करुनिया कर्तव्य पालन. जाहले जे परिपूर्ण सिद्ध तूही द्यावीस लोकांना शिकवण. यद्यदाचरति श्रेष्ठस्तत्तदेवेतरो जनः. स यत्प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते. श्रेष्ठ असा जो मनुष्य करतो तो जे जे कर्म ते ते समजून आदर्श सामान्य करती अनुकरण. स यत्प्रमाणं कुरुते 22. न मे पार्थास्ति कर्तव्यं त्रिषु लोकेषु किंचन. नानवाप्तमवाप्तव्यं वर्त एव च कर्मणि. मलाही या त्रिलोकात करावयाचे ना कर्तव्य. कशाचीच नामजला गरज तरीही करतो मी कर्माचरण. यदि ह्ययन्न वर्तेयं जातु कर्मण्यतन्द्रितः. मम वर्तमानुवर्तन्ते मनुष्या पार्थ सर्वशः. मी नसेन जर कार्यमग्न समजती मज जे आदर्श. आणि करती अनुकरण तेही होतील कर्महीन. उत्सीदेयुर्मे लोका न कुर्यां कर्म चेदहम्. संकरस्य च कर्ता स्याम् उपहन्यामि मा प्रजा. थांबविले जर मी माझे कर्म सर्व लोक होतील नष्ट. लोकसंख्या जी अनावश्यक जाईल तीच रे वाढत. प्राणी मात्र होतील अस्थिर तसेच सर्व विचलित. संकराचा होईल नाश आणि प्रजेचा घात.
सक्ताः कर्मण्य विद्वांसो यथा कुर्वन्ति भारत कुर्याद् विद्वांस्तथा सक्तश्चिकीर्षुर्लोकसङ्ग्रहम् अज्ञानी जो करतो कर्म फळाचीच ठेवुनी आस ज्ञानी लोकांचे कर्म मात्र लोकांनी ठेवावे संग्रहात न बुद्धिभेदं जनयेत् अज्ञानां कर्मसङ्गिनां जोषयेत् सर्वकर्माणि विद्वान् युक्तः समाचरन् सकाम कर्मात जे आसक्त अशा अज्ञानीच्या मनात उत्पन्न न करता भ्रम निष्काम कर्मास करावे उद्युक्त प्रकृतः क्रियमाणानि गुणैः कर्माणि सर्वशः अहङ्कार विमूढात्मा कर्ताहमिति मन्यते प्रकृती जी त्रिगुणात्मक वर्चस्वतीचे जीवात्म्यावर करता जरी समजे तो स्वतःच प्रकृतीच ती ते घेते करून तत्त्ववित्तु महाबाहो गुणकर्म विभागयोः गुणागुणेषु वर्तन्त इति मत्वा न सज्जते परमसत्याचे तसेच भक्तियुक्तनी सकाम कर्मातील गुणकर्म विभागाचे जास ज्ञान भेद जाणतो तो उत्तम प्रकृतेर्गुणसम्मूढा सज्जन्ते गुणकर्मसु तान् कृत्स्नविदो मन्दान् कृत्स्नभिन्न विचालये प्रकृती गुणांनी जे मोहित भौतिक कर्मी राहती मग्न अज्ञानी जे रतकनिष्ठ कर्मात ज्ञानियाने न डिवचावे त्यास मयि सर्वाणि कर्माणि सन्न्यस्याध्यात्मचेतसा निराशीर्निर्ममो भूत्वा युध्यस्व विगतज्वरः म्हणूनच रे अर्जुन माझ्या पाशी ठेवूनी चित्त फळाची आशा सोडून लाभाची सोडावी आस आळस द्यावा झटकून सोडून द्यावा अहंकार समर्पित करावीस सारी कर्म आणि भावेस युद्धास सज्ज ये मे मतमिदं नित्यम् अनुतिष्ठन्ति मानवाः श्रद्धावन्तो न सूयन्तो मुच्यन्ते तेऽपि कर्मभिः माझ्या आदेशानुसार करे स्वधर्माचरण सश्रद्ध सोडून या रे मत्सर सकाम कर्मातून तो मुक्त ये त्वेतदभ्यसूयन्तो नानुतिष्ठन्ति मे मतम् सर्वज्ञानविमूढांस्तान् विद्धि नष्टान् चेतसः ठेवोनिया मनी द्वेष उपेक्षितात हा उपदेश न आचरती हे कर्म नित्य मूढ अज्ञानी ते भ्रष्ट सदृशं चेष्टते स्वस्याः प्रकृतेर्ज्ञानवानपि
प्रकृतिं यान्ति भूतानि निग्रह किं करिष्यति. ज्ञानी मनुष्य ही रे अर्जुन, प्रकृतीनुरूप करतो वर्तन. तिला दडपून बळानेच, होत नाही काही साध्य. इन्द्रियस्येन्द्रियस्यार्थे रागद्वेषौ व्यवस्थितौ तयोर्नवशमागच्छेत् तौ ह्यस्य परिपन्थिनौ. शरीरधारी जे जीव, विषयांची त्यांना घृणानी आस. न जाता विषयांच्या ताब्यात, दूर ठेवावे रे त्यांस. विषयांप्रती जे रागद्वेष, समजावे तयांना विघ्न. आत्मसाक्षात्काराच्या मार्गावरील अर्जुना रे. श्रेयान् स्वधर्मो विगुणः परधर्मात् स्वनुष्ठितात्. स्वधर्मे निधनं श्रेयः परधर्मो भयावहः. स्वधर्म जरी असे दोषयुक्त, करावा न तरीही परधर्म. स्वधर्माचेच आचरण, नित्य हो कल्याणकारक. स्वधर्माचे करता पालन, जरी आले कोणा मरण. स्वीकारावे तेही तसेच, परधर्म कारण भयावह. अर्जुन उवाच अथ केन प्रयुक्तोऽयं पापं चरति पूरुषः अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलादिव नियोजितः. अर्जुन म्हणे मग कृष्णास, कोण करतो रे मज सांग. पाप कर्मास रे उद्युक्त, प्रेरणा मिळते कोठून त्यास. श्री भगवानुवाच काम एष क्रोध एष रजो गुणसमुद्भवः. महाशनो महापाप्मा विद्येनमिह वैरिणम्. भगवान म्हणती त्यावर, रजो गुणोत्पन्न जो असे काम. क्रोधाचे करीतो धारण रूप, महापापी भक्षक तो जगात. धूमेनाव्रियते वह्निर्यथादर्शो मलेन च. यथोल्बेनावृतो गर्भस्तथा तेनेदमावृतम्. अग्नी जसा धुराने व्यापून, आरसा धुळीने आच्छादून. वारेचे वेष्टन गर्भास, काम विकार तसे जीवात्म्यास. आवृतं ज्ञानमेतेन ज्ञानिनो नित्यवैरिणा. कामरूपेण कौन्तेय दुष्पूरेणानलेन च. मनुष्याचे शुद्ध ज्ञान, नित्यशत्रू कामाकडून. टाकतसे तयास आच्छादून, तुष्ट कधी ना होई काम. इंद्रियाणि मनोबुद्धिर् अस्याधिष्ठानमुच्यते. एतैर्विमोहयत्येष ज्ञानमावृत्य देहिनम्. कामाचे या वसति स्थान, इंद्रिये मननी बुद्धीत.
त्यांच्याच रे माध्यमातून शुद्ध ज्ञानास करी मोहित. तस्मात् त्वमिन्द्रियाण्यादौ नियम्य भरतर्षभ पाप्मानं प्रजह्येनं ज्ञानविज्ञाननाशनम्. भरतश्रेष्ठा आरंभीच ठेवावी इंद्रिये संयमात. मग मारावे त्या कामास असे जो आत्मज्ञान नाशक. इंद्रियाणि पराण्याहुः इंद्रियेभ्यः परं मनः मनसस्तु परा बुद्धिर् यो बुद्धेः परतस्तु सः. प्रकृतीहून इंद्रिये श्रेष्ठ इंद्रियांहून मन श्रेष्ठ मनाहून ही बुद्धी श्रेष्ठ आत्मा श्रेष्ठ बुद्धीहून. एवं बुद्धे परं बुद्ध्वा संस्तभ्यात्मानमात्मना जहि शत्रुं महाबाहो कामरूपं दुरासदम्. भौतिक इंद्रिये आणि मन तसेच बुद्धीहूनही अधिक समजावे श्रेष्ठ स्वतःस आणि बुद्धीचा करावा वापर. मन जे बुद्धीच्या खालोखाल करावे त्याचे संयमन. अध्यात्माचे लावून बळ कामशत्रूस करावे ठार. ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे कर्मयोगो नाम तृतीयोऽध्यायः. अथ चतुर्थोऽध्यायः. श्रीभगवानुवाच इमं विवस्वते योगं प्रोक्तवानहमव्ययम् विवस्वान्मनवे प्राह मनुरीक्ष्वाकवे ब्रवीत्. अर्जुना समणती भगवंत योग विद्येचा या उपदेश. केला मी विवस्वान सूर्यास सूर्याने मग मनुस. आणि मग त्यानंतर मनूकडून हा उपदेश जाहला इक्ष्वाकुराजास अर्जुना रे. एवं परंपरा प्राप्तम् इमं राजर्षयो विदुः सकाले नेह महता योगो नष्टः परन्तप. असे विज्ञान हे परमश्रेष्ठ शिष्य परंपरे मार्फत पोहोचले राजर्षींपर्यंत. कालांतराने ते झाले लुप्त. स एवायं मया तेद्य योगः प्रोक्तः पुरातनः भक्तोऽसि मे सखा चेति रहस्यं एतदुत्तमम्. प्राचीन असे हे विज्ञान जीवात्म्याचा जात संबंध असे भगवंताशी थेट सांगतो मी आता तुझ. अर्जुना तू माझा भक्त तसेच असशी माझा मित्र. समजशील तू म्हणूनच विज्ञानाचे या रहस्य.
अर्जुन उवाच अपरं भवतो जन्म परं जन्म विवस्वतः कथमेतद्विजानीयाम् त्वमादौ प्रोक्तवानिति। सूर्यदेव जो विवस्वान जन्मला फार पूर्वीच, सांगितले तुम्ही कसे मग विज्ञान हे हो त्यास। श्री भगवान वाच बहूनि मे व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन तान्यहं वेद सर्वाणि न त्वं वेत्थ परन्तप। तेव्हा म्हणती भगवंत तुझे नि माझेही आधीच, होऊन गेले जन्म खूप सर्वांचा असे मजला आठव। अजोऽपि सन्न व्ययात्मा भूतानामीश्वरोऽपि सन् प्रकृतिं स्वामधिष्ठाय संभवाम्यात्ममायया। जरी असे मी अजन्म दिव्यत्वाचा माझ्या कधी ना नाश, देव जरी प्राण्यांचा मी सर्व, अवतरतो मी युगायुगात। यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्। जेव्हा जेव्हा नि जेथ जेथ धर्माचरणाचा होतो ऱ्हास, अधर्म जातसे वाढत, अवतीर्ण होतो मी तेथ। परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे। असती जे जे धर्मनिष्ठ करण्यात यांचा उद्धार, तसेच दुष्टांचा करुण नाश, प्रतिष्ठापिण्या पुन्हा धर्मतत्व। जन्म कर्म च मे दिव्यम् एवं यो वेत्ति तत्त्वतः त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नैति मामेति सोऽर्जुन। जन्म कर्माची माझ्या जास जाण, देह ठेवण्याच्या तो नंतर, भौतिक जगी त्याला ना पुन्हा जन्म, मम धामास तो होतसे प्राप्त। वीतराग भय क्रोधा मन्मया मामुपाश्रिताः बहवो ज्ञानतपसा पूता मद्भावमागताः। आसक्ती भय तसेच क्रोध पूर्णपणे जे मजला प्राप्त, आले जे माझ्या आश्रयास, असे जे गत जन्मातील, जाहले तयांना माझे ज्ञान, जयाने जाहले ते पवित्र, लाभले रे मग तयांस, माझेही प्रेम दिव्य। ये यथा मां प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहम् मम वर्त्मानुवर्तन्ते मनुष्या पार्थ सर्वशः। तसेच रे जे जे सर्व भावाने जायेती मज शरण, त्याच भावाला अनुरूप असेच देतो मी त्यास फळ।
काङ्क्षन्तः कर्मणां सिद्धिं यजन्त इह देवताः क्षिप्रं हि मानुषे लोके सिद्धिर्भवति कर्मजा सकामसे जे करती कर्म देवतांचे करती आराधन अशांना मग या जगतात फलप्राप्ती होते लवकर चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्म विभागशाः तस्य कर्तारमपि मां विद्यकर्तारमव्ययम् प्रकृतीचे समजून तीन गुण तसेच जे असती वर्ण चार कर्म जे जे त्यात विहित मानवाचे हि केले चार वर्ण जरी या वर्ण व्यवस्थेत केले मी रे उत्पन्न अविनाशी माझा स्वभाव अकर्ताच समज रे मज न मां कर्माणि लिम्पन्ति न मे कर्मफले स्पृहा इति मां योऽभिजानाति कर्मभिर्न स बध्यते कर्माचे नामज बंधन तसेच कर्मफळाची नसे आस जाणतो जो हे माझे सत्य त्यासही नसे कर्मबंधन एवं ज्ञात्वा कृतं कर्म पूर्वैरपि मुमुक्षुभिः कुरु कर्मैव तस्मात् त्वं पूर्वतरं कृतं मुमुक्षु जे जीव सर्व पूर्वीजयांना याची जाण म्हणून पावले ते मोक्ष तूही वागावेस तसेच किं कर्म किम कर्मेति कवयोऽप्यत्र मोहिताः तत्ते कर्म प्रवक्ष्यामि यज्ञात्वा मोक्षसे शुभात् कर्म कर्मातील भेद गोंधळती त्यात बुद्धिमान कर्माचे तू ऐकता वर्णन सर्व पापातून होशील मुक्त कर्मणो ह्यपि बोद्धव्यं च विकर्मणः अकर्मणश्च बोद्धव्यं गहना कर्मणो गती कर्म कळण्यास फार गूढ जाणावे आधी म्हणूनच कर्म म्हणावे कशास अननिषिद्ध कर्म ते काय तसेच अकर्म असे काय जाणावे ते आधी नीट तेव्हाच मग हा गोंधळ दूर होईल मनातून कर्मण्यकर्म यः पश्येत् अकर्मणि च कर्म यः स बुद्धिमान् मनुष्येषु स युक्तः कृत्स्नकर्म कृत् कर्म पाहतो जो अकर्म पाहतो जो कर्मात आणि अकर्मात कर्म बुद्धिमान ते मनुष्यात त्यालाच म्हणावे योगयुक्त यस्य सर्वे समारंभाः कामसंकल्पवर्जिताः ज्ञानाग्निदग्धकर्माणं तमाहुः पंडितं बुधाः इंद्रिय तृप्तीच्या कामने विन असे जयाचे
सर्व कर्म ज्ञानियाचे झाले कर्मफल ज्ञानरूपी अग्नीत भस्म त्यक्त्वा कर्मफलासङ्गं नित्यतृप्तो निराश्रयः कर्मण्यभिप्रवृत्तोऽपि नैव किञ्चित् करोति सः कर्मफलाविषयी अनासक्त समाधानी स्वावलंबी नित्य सर्व कर्मात जरितो गर्क सकामनसे कोणतेही कर्म निराशीर्यत चित्तात्मा त्यक्त सर्वपरिग्रह शारीरं केवलं कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिषम् मन बुद्धी ज्याला पूर्ण शरण त्यागतो स्वामित्वाची जाणीव शरीर धारणेस जे आवश्यक कर्म करीतो तेवढ्यासाठीच असे करत असता कर्म न लागे कोणतेही पाप अर्जुना रे त्या मनुष्यास असा तो योग युक्त यदृच्छालाभसन्तुष्टो द्वन्द्वातीतो विमत्सरः समसिद्धावसिद्धौ च कृत्वापि न निबध्यते लाभ होतसे जो सहजीच तयात होई तो संतुष्ट द्वंद्वापासून जो नित्यमुक्त मत्सरी ना ज्याचा स्वभाव यश मिळो वा अपयश समबुद्धी त्याची तेथ बुद्धी जयाची अशी स्थिर होईना कधी तो कर्मबद्ध गतसङ्गस्य मुक्तस्य ज्ञानावस्थितचेतसः यज्ञायाचरतः कर्म समग्रं प्रविलीयते प्रकृतीच्या त्रिगुणांमधून मुळीच ना जो आसक्त पूर्ण यज्ञात जो सदा स्थिर कर्मतयाचे जाते संपून ब्रह्मार्पणं ब्रह्महविर् ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतं ब्रह्मैव तेन गन्तव्यं ब्रह्मकर्म समाधिना कृष्ण भावाने जो भावित ब्रह्मास अर्पितो तो ब्रह्मतत्व आध्यात्मिक कर्मात तो मग्न त्यालाच मिळते पूर्ण ब्रह्म दैवमेवापरे यज्ञं योगिनः पर्युपासते ब्रह्माग्नावपरे यज्ञं यज्ञेनैवोपजुह्वति असेही काही योगी जन उपासती निराळ्या देवतांस विविध यज्ञात करुणी हवन काही अर्पिती ब्रह्मरूप अग्नित श्रोत्रादीनिन्द्रियाण्यन्ये संयमाग्निषु जुह्वति शब्दादीन् विषयानन्य इंद्रियाग्निषु जुह्वति काही तसेच त्यातील करुनिया इंद्रिय संयम करीतो चित्ताचे हवन यज्ञरूपी अग्नित सर्वाणींद्रियकर्माणि प्राणकर्माणि चापरे
आत्मसंयमयोगाग्नौ जुह्वति ज्ञानदीपिते. काही इंद्रियमनावर ठेवून याहो संयम. इच्छितात आत्मसाक्षात्कार इंद्रिय प्राणाचे करती हवन. द्रव्ययज्ञास्तपोयज्ञा योगयज्ञास्तथा परे. स्वाध्यायज्ञानयज्ञाश्च यतयः संशितव्रताः. इतरही काही असे लोक वस्तू ज्या असती भौतिक जवळ त्यांचा आचरतात यज्ञ. तसेच तप करती कडक. बुद्धी त्याने होई विकसित नियम पाळती ते कसून. अभ्यासती अष्टांग योग वेदाध्ययन करती अध्यात्मासाठीच. अपाने जुह्वति प्राणं प्राणे पानं तथा परे. प्राणापानगतिरुद्ध्वा प्राणायामपरायणाः. इतरही असे असतात राहण्या समाधी अवस्थेत. श्वासाचा करती निरोध प्राणापानाचे करती हवन. परस्परात ते होता विलीन थांबतोच मग तेथे श्वास. समाधी स्थितीत जातात निरंतर. काही असेही त्यातील आहाराचे करती नियमन. प्राणांचेच करतात प्राणवायूत हवन. अपरे नियताहाराः प्राणान् प्राणेषु जुह्वति. सर्वेऽप्येते यज्ञविदो यज्ञक्षपितकल्मषाः. यज्ञांचे जे प्रयोजन जाणतात जे योग्य. यज्ञ करते ते सर्वच पापापासून मुक्त. अवशिष्ट असे जे अमृत यज्ञातून जे होते प्राप्त. घेऊन त्यांचा उपभोग परब्रह्मी ते होती विलीन. यज्ञशिष्टामृतभुजो यान्ति ब्रह्म सनातनं. नायं लोकोऽस्त्ययज्ञस्य कुतोऽन्यः कुरु सत्तम. कुरुश्रेष्ठ हे अर्जुन यज्ञाविनाया इह लोकात. कोणी न जगते सुखे नैव परलोक प्राप्ती मग कोठून. एवं बहुविधा यज्ञा वितता ब्रह्मणो मुखे. कर्मजान् विद्धितान् सर्वम् एवं ज्ञात्वा विमोक्ष्यसे. निरनिराळे हे असे यज्ञ वेदांनाही असती मान्य. आणि साध्य हे कर्मामधून हे कळता तूही होशील मुक्त. श्रेयान् द्रव्यमयाद् यज्ञात् ज्ञानयज्ञः परन्तप. सर्वं कर्माखिलं पार्थ ज्ञाने परिसमाप्यते. अरिमर्दना तू अर्जुन द्रव्ययज्ञाहूनही श्रेष्ठ. असे जो
ज्ञानयज्ञ कर्मरूप यज्ञातून दिव्य ज्ञान. तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानं ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः. सद्गुरूंना जाऊनी शरण जाणावे रे तत्वज्ञान. सेवा करुनी होऊनी नम्र विचारावे प्रश्न त्यांस. आत्मज्ञानी जे महापुरुष करतील तुझा ज्ञानोपदेश. कारण ते रे जाणतात शुद्ध असे ब्रह्म तत्व. यज्ञात्वा न पुनर्मोहम् एवं यास्यसि पाण्डव येन भूतान्यशेषेण द्रक्ष्यस्यान्मन्यथो मयि. कळेल जेव्हा तुझ ते तत्व जाशील मग तूही समजून. माझेच अंश हे सर्व जीव ते माझ्यात न मी त्यांच्यात. अपि चेदसि पापेभ्यः सर्वेभ्यः पापकृत्तमः सर्वं ज्ञानप्लवेनैव वृजिनं सन्तरिष्यसि. जरी या सर्व पापी लोकात असशील पापी तू सर्वाधिक. बसता दिव्य ज्ञानी नौकेत तरशील दुःखाचा सागर. यथैधांसि समिद्धोऽग्निर्भस्मसात् कुरुतेऽर्जुन ज्ञानाग्निः सर्वकर्माणि भस्मसात् कुरुते तथा. अग्नी असे जो प्रज्वलित करून टाकतो काष्ठे भस्म. तसाच अग्नि हा ज्ञानरूप कर्मबंधने टाके जाळून. न हि ज्ञानेन सदृशं पवित्रम् इह विद्यते ततः स्वयं योगसंसिद्ध कालेनात्मनि विन्दति. उदात्त शुद्ध हे दिव्य ज्ञान जगीन दुसरे या समान. भक्तियोगाचे हे पक्व फल देतसे आत्मस्वरूपाचा अनुभव. श्रद्धावान् लभते ज्ञानं तत्परः संयतेन्द्रियः. ज्ञानं लब्ध्वा परां शान्तिम् अचिरेणाधिगच्छति. दिव्य ज्ञानात जो लीन इंद्रिये ज्याची संयमित. असा मनुष्य जो श्रद्धावान आध्यात्मिक शांतता त्यास. अज्ञश्चाश्रद्दधानश्च संशयात्मा विनश्यति. नायं लोकोऽस्ति न परो न सुखं संशयात्मनः. शास्त्रांबद्दल ज्यांना संशय अज्ञानी जे श्रद्धाहीन. भगवद्धामन त्यास प्राप्त इह परलोकी सुख नाही त्यास. योगसन्न्यस्तकर्माणं ज्ञानसञ्छिन्न संशयम् आत्मवन्तन्न कर्माणि निबध्नन्ति धनंजय. कर्मफलाचा असा करून त्याग कर्म आचरुनी भक्तियुक्त.
ज्ञानाने करुणी संशय दूर होईना कर्मबद्ध तोरे धनंजय तस्मादज्ञानसम्भूतं हृत्स्थं ज्ञानासिनात्मनः छित्त्वैनं संशयं योगम् आतिष्ठोत्तिष्ठ भारत. अज्ञानी तुझ्या जे हृदयात संशय जे जे उत्पन्न टाकावेस ते छाटून ज्ञानरूपी शस्त्र घेऊन योगाचा या करुणी अवलंब युद्धास भावेस तयार उठ रे अर्जुना उठ सज्ज हो रे धनुर्धर. ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे ज्ञानकर्मसन्न्यासयोगो नाम चतुर्थोऽध्यायः. धन्यवाद. उद्या आता अर्जुन काय म्हणतो याच्यावर परत त्याची काहीतरी शंका असणारच आहे, ते उद्या बघूया. धन्यवाद. उद्या 5वा अध्याय चालू करतोय आपण. धन्यवाद.